श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे 63 प्रभावी तोडके व सल्ले आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामधील नंबर 1, गुरुवारी सकाळी उठून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कमीत कमी 11 वेळा तरी नक्कीच करावा. नंबर 2, स्वामींना बासमती तांदूळ व गूळ अर्पण करा. तुमच्या घरात जो तांदूळ तुम्ही वापरता तो केला तरी चालेल, याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. तोडगा नंबर 3, झेंडू फूल, हळद आणि हरभरा हे तांब्याच्या ताटात ठेवा. स्वामी समोर ठेवून त्यावर श्री असं नाव लिहा. नंबर 4, गुरुवारी पिवळा कपडा परिधान करा. याने गुरुग्रह बलवान होतो. शक्य असेल तर गुरुवारी मंदिरात पिवळ्या रंगाचं काहीतरी दान सुद्धा करा. नंबर 5, स्वामींना पिवळं फूल अर्पण करा. पिवळे लड्डू अर्पण करा. याने शांतता व यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं. तोडगा नंबर 6, संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा स्वामींच्या फोटोसमोर लावा. याने नकारात्मकता निघून जाते. रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी केलं तरी चालेल. नंबर 7, गरजू ब्राह्मणाला किंवा मग गरजू व्यक्तीला, एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा केळं व फूल दान द्या. गुरुकृपा याने प्राप्त होते. नंबर 8, गुरुवारी केळं खावं, 1 केळं दान करा. तुमच्या सोयीप्रमाणे सुद्धा केले तरी चालेल. याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. नंबर 9, गूळ व पाणी वाटीत ठेवा एकत्र आणि स्वामी जप करत ते झाडाला कोणत्याही अर्पण करा. नंबर 10, स्वामींच्या मूर्तीजवळ पिवळा पताका की म्हणजेच झेंडा बांधा. याने घरात शुभ ऊर्जा नेहमीच निर्माण होते. नंबर 11, गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा तरी जप करा. याने सर्व संकटे दूर होतात. नंबर 12, स्वामींना दर गुरुवारी होत असेल तर मध अर्पण करा. याने नात्यातील गोडवा टिकून राहतो. नंबर 13, गुरुवारी फक्त पिवळ्या फळांचा आहार घ्या. म्हणजेच होत असेल तर उपवास करा आणि पिवळे फळं घ्या. याने मनशांती प्राप्त होते. नंबर 14, श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा. याने तुमच्या बुद्धीला दिशा मिळते. असं जमत नसेल तर ऐकलं तरी चालेल. नंबर 15, स्वामी समर्थांच्या पायाजवळ हळदीचे 5 ठिपके करा. या उपायाने तुमच्या घरात स्थैर्य निर्माण होते. नंबर 16, लहान मुलांनी स्वामींच्या समोर साखर अर्पण करावी. हा उपाय दर गुरुवारी केला तरी चालेल. याने बुद्धी तेजस्वी होते. नंबर 17, पाण्यात थोडी हळद टाकून ते स्वामी समोर शिंपडावं. याने तुमच्या घरात प्रसन्नता येते. नंबर 18, रात्री झोपायच्या आधी स्वामी समर्थांचं ध्यान करा. याने स्वप्नदोष टळतात, सोबतच झोपसुद्धा शांत लागते. नंबर 19, गुरुवारी 5 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणावं. याने तुमच्या मनातील भीती नाहीशी होते. नंबर 20, स्वामींच्या नावाने अन्न तयार करून एखाद्या पक्षाला खाऊ घालावं. यानं पुण्य लाभतं. अन्न म्हणजे भात केलं तरी चालेल. नंबर 21, हळदीची गाठी स्वामींच्या समोर ठेवा म्हणजे हळकुंड आणि नंतर ते तिजोरीत ठेवा. याने धनवृद्धी नक्कीच होते. नंबर 22, दर गुरुवारी 1 मूठ तांदूळ स्वामींच्या पायाजवळ ठेवा. या उपायाने गृहशांती तुमच्या घरातील टिकून राहते. नंबर 23, स्वामींच्या नावाने 1 वाटी मीठ हे मुख्य दरवाजाजवळ ठेवा. या उपायाने वाईट ऊर्जा घरातील पूर्ण निघून जाते. नंबर 24, फाटकी फुलं म्हणजे कोमेजलेली फुलं स्वामींना अर्पण करू नका. ताजा झेंडू किंवा मग ताजे गुलाबाचं फूल नक्कीच वाहा. नंबर 25, स्वामींचं नामस्मरण करत 10 मिनिटे शांतपणे ध्यान करा. या उपायाने चिंता आणि तणाव तुमचा दूर होतो. नंबर 26, घरात प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या चरित्राचा 1 परिच्छेद नक्कीच वाचावा. याने तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहतं. नंबर 27, स्वामी समर्थांच्या चरणी केशर मिश्रित पाणी वाहा. दर गुरुवारी तरी केला तरी चालेल. याने तुम्हाला सौभाग्य लाभते. नंबर 28, स्वामी समर्थांच्या नावाने गुरुवारी एखाद्या गरजवंताला म्हणजे ज्याला खरोखर गरज आहे त्याला भोजन द्या. याने पुण्य संचित होतं. नंबर 29, घरात
दिवा लावताना श्री स्वामी समर्थ रक्षण करा असं म्हणावं. याने तुमच्या आयुष्यातील संकटे दूर जातात. नंबर 30, स्वामींना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा आणि आपली इच्छा मनात मांडा. ते नक्कीच पूर्ण करतात. नंबर 31, गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा किंवा मग तुपाची फुलवात लावली तरी चालेल. याने तुमच्या मनात शांतता येते. नंबर 32, स्वामी समर्थांच्या चरणी 5 अक्षता ठेवा आणि ती तिजोरीत ठेवा. हा उपाय गुरुवारी कोणत्याही करायचा, त्याने पैसा टिकतो. नंबर 33, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा रोज सकाळी म्हणा. याने तुमची सकाळ सकारात्मकतेपासून सुरू होते. नंबर 34, स्वामींच्या नावाने भाताचा नैवेद्य द्या. याने तुमच्या कुटुंबात प्रेम समाधान वाढतं आणि सौख्य टिकतं. नंबर 35, गुरुवारी एखाद्या वृद्धाला केळं दान करा किंवा मग स्वामी समर्थांच्या मंदिरात सुद्धा केळं दान केले तरी चालेल. याने स्वामींची कृपा घरावर नियमित राहते. नंबर 36, स्वामींच्या मूर्तीजवळ तांब्याच्या ताटात पाणी व पिवळं फूल ठेवा. याने तुमच्या घरात शुभ कार्य घडतात. नंबर 37, स्वामींचं चरित्र वाचताना त्यांच्या चरणी हळदीचं टिळक लावा आणि वाचनात एकाग्रता ठेवा. याने एकाग्रता वाढते सुद्धा. नंबर 38, स्वामींच्या नावाने तुळशीजवळ किंवा तुळशीला पाणी घाला. याने घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच येते. नंबर 39, श्री स्वामी समर्थांना मध अर्पण करून गोड बोलायचं बल मागा. याने तुमचे नातेसंबंध सुधारतात. नंबर 40, स्वामी समर्थांच्या नावाने एक पिवळा रुमाल तिजोरीत ठेवा. हा उपाय गुरुवारी करा. याने धनवृद्धी वाढते. नंबर 42, स्वामींचं ध्यान करत 10 मिनिटे डोळे बंद करा आणि शांत राहा. मन याने तुमचं एकाग्र होतं. नंबर 42, अन्न बनवताना म्हणजेच स्वयंपाक करताना स्वामी कृपा राहो असं म्हणत स्वयंपाक करा. याने तुमच्या घरात सौख्य येतं. नंबर 43, स्वामी समर्थांच्या समोर हळद घातलेलं पाणी ठेवा. ते पाणी घरभर शिंपडल्यास तुमच्या घरातील वातावरण निर्मळ होतं. नंबर 44, झेंडू गुलाब किंवा केवड्याचं फूल फक्त ताजंच अर्पण करा. स्वामींना खूप प्रसन्नता वाटते. नंबर 45, झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत दिवा लावा आणि स्वामी समर्थांचं 3दा स्मरण करा. याने स्वप्नदोष नाहीसा होतो. नंबर 46, गुरुवारी 1 मूठ तांदूळ स्वामींच्या चरणी ठेवा आणि 2 दिवसांनी ते तांदूळ तिजोरीत ठेवा. याने खूप फरक पडतो. नंबर 47, स्वामींचं चरित्र वाचण्याआधी त्यांचं नाव 5 वेळा घ्या. याने तुमच्या वाचनाचा प्रभाव खूप वाढतो. नंबर 48, ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र स्नान करतानाही मनात म्हणा. शरीर आणि मन याने शुद्ध राहतं. नंबर 49, गुरुवारी स्वामी समर्थांच्या नावाने झेंडूची माळ स्वतः गुंथा आणि स्वामींना अर्पण करा आणि इच्छा मांडा. नंबर 50, स्वामींच्या पायाजवळ ठेवलेलं पाणी रात्रभर झाकून ठेवायचं, पण हे सकाळी प्या. याने तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. नंबर 51, भीती काळजी जर तुम्हाला सतावत असेल तर जय स्वामी समर्थ म्हणत डोक्यावरून फूल फिरवा आणि पाणी वाहा. नंबर 52, स्वामी समर्थांच्या नावाने गुरुवारी एखाद्या भक्तीस भोजन द्या. याने पापक्षालन व पुण्यप्राप्ती होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.